तर मंडळी, मसाला वांग करण्यासाठी मी घेतलेलं तुम्हाला साहित्य दाखवत आहे। तर इथे टोमॅटो आणि कांदा घेतलेला आहे। तर मी कांदा आणि टोमॅटो हे दोन्ही देखील गॅसवर भाजून घेतलेले आहेत। व्यवस्थित असे मध्ये चीर पाडलेले आहे। कांदा फोडून घेतलेला आहे आणि मग तो भाजून घेतलेला आहे आणि टोमॅटोला मध्ये चीर पाडून मग तो टोमॅटो भाजून घेतलेला आहे। इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे। इथे लसूण, आलं आणि कोथिंबीर घेतलेली आहे। आता हे सगळं आपण एकत्र मिक्स करूया आणि हे मिक्सरला याची बारीक फाईन पेस्ट करू। तर मंडळी, इथे मसाला मी व्यवस्थित बारीक करून घेतलेला आहे। एकदम अशी त्याची फाईन पेस्ट करून घेतलेली आहे। तर आता आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया। सर्व मसाला काढून घ्यायचा आहे। तर मंडळी, इथे मी वांगी घेतलेले आहेत। आता आपण वांगी व्यवस्थित चिरून घेऊया। वांग्याचे हे जे देठाचं आहे ते काढून घ्यायचं आहे आणि थोडेसे देठ आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। तर इथे मी देठ कट करून घेत आहे आणि वांग्याच्या आशेमध्ये या 4 कट मारायचे आहेत आणि जेणेकरून आपल्याला वांग आतमध्ये किडकं वगैरे असेल तर दिसेल। वांगे एकदम छान आहे आणि इथे मी पाणी घेतलेलं आहे। तर या पाण्यामध्ये आपल्याला वांगी टाकायची आहे जेणेकरून आपली वांगी काळी पडता कामा नयेत आणि सगळी वांगी आता मी चिरून घेत आहे। तर इथे आपलं तेल गरम झालेलं आहे। तर याच्यामध्ये आता आपण जिरे टाकून द्यायचे आहेत आणि जिरे व्यवस्थित असे तडतडून द्यायचे आहेत। चिमटभर हिंग देखील टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपण जो मसाला बारीक केला होता तो मसाला टाकायचा। मसाला हलवून आता व्यवस्थित एकजीव असा करून घेऊया, मिक्स करून घेऊया। तर इथे आता आपला मसाला थोडासा भाजत आला। त्याच्यामध्ये आपण हळद, गरम मसाला आणि आपला कोल्हापुरी कांदा लसूण मसाला ॲड करून घ्यायचा आहे। इथे मी कोल्हापुरी कांदा लसूण मसाला ॲड करत आहे। कलरसाठी पाहिजे असेल तर तुम्ही बेडगी मिरचीची पावडर ॲड करू शकता आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि तो मसाला व्यवस्थित आता परत एकदा भाजून घ्यायचा आहे आणि त्याला परत तेल सुटेपर्यंत व्यवस्थित फ्राय करून घेऊया। तर मंडळी, इथे आपला मसाला भाजून झालेला आहे। तर आता याच्यामध्ये आपण जी धुवून घेतलेली वांगी आहेत आणि चिरून ठेवलेली आहेत, तर आता ही वांगी आपण याच्यामध्ये ॲड करूया आणि ते व्यवस्थित वांग्याला मसाला लागेपर्यंत अशी हलवून घ्यायची आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। त्याच्यावर झाकण ठेवून वांगी थोडीशी शिजवून घ्यायच्यात आणि मधून एकदा दोनदा झाकण काढून वांगे थोडेसे हलवून घ्यायचे आहे जेणेकरून वांगे सगळीकडून शिजले जातील। तर मंडळी, आता आपण वांगे शिजले का बघूयात। मी अजून हलवून घेतलं होतं त्यामुळे ते थोडेसे शिजले होते। आता बघूयात। तर आपले वांगे पूर्णपणे शिजलेले आहे। मी शिगडी बंद केलेली आहे। तर आता आपण हे काढून घेऊ। तर आता आपण याच्यावर कोथिंबीर टाकून घेऊया। आता आपले मसाले वांगे तयार झालेले आहे मस्त असे। तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली।